नमस्कार मंडळी, मी रोहिणी यादव आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करते। आजपर्यंत आपण आपल्या चॅनलवरती मुंबईमध्ये प्रसिद्ध असलेल्या काही लेण्या तर काही किल्ले बघितले आहेत। आज पुन्हा आपल्या भेटीसाठी अजून एक प्रसिद्ध लेणी घेऊन येत आहोत आणि ते लेणी म्हणजे घारापूरची लेणी म्हणजेच एलिफंटा लेणी। तेथे जाण्यासाठी आपल्या सर्वात अगोदर चर्चगेट रेल्वे स्थानकाला यावं लागेल। तेथून गेटवे ऑफ इंडियाला जाण्यासाठी बसेस उपलब्ध आहेत। गेटवे ऑफ इंडियाचा सुंदर नजारा बघून तिथून बोटीच्या साहाय्याने आपल्याला एलिफंटा लेणीला जाता येतं। बोटीसाठी 280 रुपये तिकीट आकारली जाते। ही रिटर्न तिकीट आहे। बोटीचा हा प्रवास साधारण तासाभरच आहे। एका तासाच्या सागरी प्रवासात समुद्रावर विहार करणाऱ्या नानाविध पक्षी बघांबरोबरच मुंबईचं दुरून दिसणारे रूपही निहाळता येतं। शिवाय बॉम्बे हाय नावाच्या समुद्रातून उत्खनन करून पेट्रोलियम मिळवणारी क्षेत्र, नावाशेवा बंदर, देश विदेशातील मोठमोठ्या व्यापारी नौका यांचंही दर्शन होतं। टाइमपाससाठी खाण्याच्या चीजवस्तू घेऊन आम्ही टॉय ट्रेनचा आनंद घेत निघालो पुढच्या प्रवासाला। लेणीकडे जातानाच आपल्याला एक मार्केट लागतो। त्यामध्ये विविध प्रकारच्या वस्तू पाहायला मिळतात। अनेक मूर्त्या, फ्रेम, सुशोभनीकरणाच्या वस्तू अशा अनेक नानाविध प्रकारच्या वस्तू पाहायला मिळतात। काही पायऱ्या चढून आल्यावर आपण मेन गेट समोर येऊन पोहोचतो। घारापूरची लेणी एक किंवा एलिफंटा लेणी ही महाराष्ट्रातील समुद्रापासून 6 ते 7 मैल अंतरावर समुद्रातील घारापूर या लहान बेटावर डोंगरात ही लेणी आहेत। ही लेणी भव्य आकाराच्या शिल्पासाठी प्रसिद्ध आहेत। पाषाणात खोदलेली ही लेणी इसवी सन 9वे शतक ते 13वे शतक या कालखंडात निर्माण करण्यात आली असावी। 1987 साली या लेण्यांना युनेस्को जागतिक वारसा नावाचा दर्जा दिला गेला। घारापूर लेण्यांच्या प्रवेशद्वाराजवळ हत्तीचे प्रचंड आकाराचे एक शिल्प होते। त्यावरूनच या लेण्यांना एलिफंटा लेणी असे नाव पडले। हे शिल्प सध्या मुंबईच्या राणीच्या बागेत आहे। ही लेणी मुंबई शहराच्या पूर्वेस समुद्रात किनाऱ्यापासून 10 किलोमीटर दूर आहेत। मुख्य गुहा अथवा शिवगुहा किंवा गुहा क्रमांक 1 त्यास महाकाय गुहा असे म्हणतात। ही 27 मीटर म्हणजेच 89 फूट वर्गाचा मंडप आहे। एका अखंड पाषाणात ही लेणी कोरण्यात आली आहेत। ज्या काही पाश्चात्य देशांमध्ये मानवी वस्तीचा माग सुद्धा नव्हता, त्या काही आपल्या भारतीय पूर्वजांनी इतक्या दुर्गम भागात इतकी अफाट कलाकृती निर्माण केली असं कुठेच तोड नाही। या गावचे प्राचीन नाव श्रीपुरी असे होते। कोकणातल्या मौर्य वंशाची घारापुरी ही राजधानी असावी। त्यानंतर चालुक्य, राष्ट्रकूट, मोगल, यादव यांनी तिथे क्रमाने आपली सत्ता निर्माण प्रस्थापित केली। 16व्या शतकाच्या पूर्वार्धात हे बेट पोर्तुगीजांनी ताब्यात केले। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात ते मराठ्यांनी हस्तगत केले। सन 1774 मध्ये त्यावर इंग्रजांनी आपले प्रभुत्व स्थापले। या लेण्यात भव्य दालन असून मध्यभागी 11 हात उंचीची एक त्रिमुखी मूर्ती आहे। तिन्ही मुखे अतिशय सुंदर असून त्याच्या मुकुटावरील कलाकुसर प्रेक्षणीय आहे। ब्रह्मा, विष्णू, महेश त्या संयुक्त मूर्तीला त्रिमूर्ती असे म्हणतात। परंतु असे नसून त्रिमूर्ती म्हणजे उमा, शिव आणि रुद्र आहेत। या बेटावरील डोंगरात 5 लेणी खोदलेली आहेत। येथील शिल्पकाम शैव संप्रदायाचे आहे। त्यात अनेक वेचक, निवडक,
शिवकथा समोर झालेल्या दिसतात। या कथांपैकी अतिशय वैशिष्ट्यपूर्ण अशी शिवपार्वती विवाह, गंगावतरण, तांडव नृत्य, अंधकासूर वध इत्यादी दृश्ये अतिशय रमणीय असून साक्षात शिवाचे जीवनच थोडक्यात आपल्यासमोर साकार करतात येते। एलिफंटा बेट किंवा घारापुरी दक्षिण मुंबईतील ट्रॉम्बे जवळच्या खाडीमधील एक बेट आहे। बेटाचे क्षेत्रफळ समुद्राच्या भरतीच्या वेळी सुमारे 10 चौरस किलोमीटर आणि ओहोटीच्या वेळी 16 चौरस किलोमीटर असते। बेटावरच दक्षिणेस घारापुरी नावाचे एक छोटेसे गाव आहे। ह्या लेण्यात कैलास पर्वतावर शिवपार्वती बसलेली असून रावण आपल्या 20 भुजांनी तो पर्वत हलवित आहे असे दृश्य दिसते। शंकराच्या मुकुटात चंद्रकला आणि मागे प्रभा आहे। त्याच्या मुद्रेवर शांत, निश्चय आणि कपाळावर तृतीय नेत्र स्पष्टपणे दिसत आहे। शंकर एका हाताने बावरलेल्या पार्वतीला आधार आणि निर्भयतेचे आश्वासन देत आहे। हे घारापुरीच्या चित्रातले सर्वोत्कृष्ट चित्र ठरले। शंकरावर अनुरक्त असलेल्या पार्वतीने शंकराची सेवा करून त्यांची प्रीती संपादन केली। तिला मागणी घालण्यासाठी शंकराने हिमालयाकडे सप्तऋषी पाठवले। हिमालयाने ही मागणी मान्य केल्यानंतर त्यांचा विवाह झाला। इतर ठिकाणी मानवती पार्वती, गंगा अवतरण, शिवशक्ती अर्धनारी, महायोगी शिव, भैरव महालाची मूर्ती अशी अन्य शिल्पेही पाहायला मिळतात। इथे आपल्याला अशा 2 महाकाय तोफाही पाहायला मिळतात। अर्थात ह्या इंग्रजांच्या काळातल्या असाव्या हे आपल्याला त्यांच्या जोडणीवरून लक्षात येते। या तोफा फिरवण्यासाठी उत्तम अशी पद्धत वापरलेली दिसते। तिथेच खाली दारुगोळासाठी ठेवण्यासाठी दारुगोळा कोठार आहेत। या ठिकाणावरून समुद्रावर लक्ष ठेवण्यास मदत होत असावी म्हणून या मोक्याच्या ठिकाणी या महाकाय तोफा ठेवल्या आहेत। तुम्ही कधी या ठिकाणाला भेट दिली आहे का? जर नसेल दिली तर लवकरच भेट द्या। अतिशय सुंदर असं हे ठिकाण आपल्याला नक्कीच आवडेल। असं बोलतात ना की एखाद्या ठिकाणाला भेट देण्यासाठी आपण जरी निघालो असलो तरी त्या प्रवासामध्ये मिळणारा आनंद हा त्या ठिकाणाला भेट दिल्यानंतरच्या आनंदापेक्षा खूप मोठा असतो। ह्या ठिकाणी गेल्यावरती अनुभवायला मिळतं। तुम्ही कधी या ठिकाणाला भेट दिली आहे का?
आणि दिली असेल तर तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की कळवा। आजची व्हिडिओ आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या यूट्यूब चॅनल नवीन असेल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। चला तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचा निरोप घेते। पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।